मित्रांनो, जय शिवराय. आणि 21 जून 21 जून दिनांक 21 तारखेला संपन्न होणाऱ्या हिंद केसरी मानाच्या मैदानात सध्या आपण उभा आहे आणि एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी संपूर्ण कमिटी आपल्यासोबत आहे. 21 तारखेला एकच मैदान होतं आहे आणि त्या एकाच मैदानाच्या ओपनच्या मैदानाची महत्त्वाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आयोजक कमिटी आहे. या कमिटीचे अध्यक्ष आहे कैलास भाऊ हिवाळे. भाऊ, काय सांगाल, काय अपडेट आहे महत्त्वाची? अपडेट आपल्या माध्यमातून मी फक्त बैलगाडा सर्व मालकांना एक विनंती करतो की आपल्याकडं ऑनलाईन नोंद आपण कालपासून चालू केली. सर्व बैलगाडा मालकांनी, जेणेकरून आपल्याला नोंद तर करायचीच आहे, परंतु सर्वांनी जेवढं लवकर करतील तेवढं एक कमिटीला सहकार्य होईल, जेणेकरून आपल्याला टाईम मिळेल. लवकर केले काय होतं, सगळे शेवटच्या दिवशी 1-2 दिवसात सगळेच टोकन काढतात, परंतु 1-2 दिवस अगोदर जर काढले तर चांगलं होईल. आणि सगळ्यांना एक विनंती असेल आपली की बाबा लवकर टोकन काढलेच तर त्याच्यातून आपल्याला शेवटचा वेळ जो मिळणार आहे तो आपल्याकडे मिळेल. आणि बैल मालकांसाठी आपण पहिल्यांदा पण याच्या आधी सांगितलं, बैल मालकांना 2 पावत्या बंधनकारक असेल की 2च पावत्यावरती आपण या ठिकाणी पळायचं आहे. 2 पावत्या आता लक्षात आलं असेल, समजा 2 बैल एकत्र पण नाही, समजा भाऊचा बैल आणि माझा बैल पळणार, एक पावती भाऊच्याच नावाने, पण भाऊच्या पावतीवरती माझं आणि भाऊचं दोघांचं नाव आणि दोघांच्या बैलाचं नाव, अशी ती ॲड असेल. बरं, अशा 2 पावत्या काढायच्या दोघांच्या. बरं, सगळ्यात मोठा प्रश्न प्रेक्षकांना हा पडतोय की कुठल्या चॅनलवरती हे मैदान लाईव्ह दिसणार? हे बैलगाडा विश्व हे नव्याने एक चॅनल सुरू झालेलं आहे. त्याच्यावरती महाराष्ट्रभरात प्रेक्षकांना तो त्या दिवशीचा खेळ बघता येणार आहे. बरं, या मैदानासाठी समालोचक म्हणून कोण असणार आहे? ते आपल्या नाही, समालोचक ऋषी सोरनार आणि खेत्रे म्हणून आपल्याकडे अशोक खेत्रे आणि बीडचे ऋषी सुरनार हे 2 मंडळी या ठिकाणी समालोचन करण्यासाठी राहणार आहे. झेंडापंच म्हणून कोण असेल? आपल्याकडे राजू निकम हे, धोराजी भाऊ आणि आमचे सर्व सहकारी तिथं असणार आहे. बरं, त्यांच्यासोबत अजून काय बदलाव करण्यात आलेला आहे? काही नाही, मैदानात बदलाव जशी तयारी आपण बघतोय, दिवसांदिवस एकदम प्रोग्रेस चालू आहे. अजून पण फाटीमध्ये आपण बघितलं तर याच्यातले आता दगड वेचायचं काम, त्याच्यात रोलिंग, त्याच्यात जिथं समजा थोडं खालीवरती होतं रोट्या, म्हणजे पळण्यासाठी फाटी मी सांगतो आतापर्यंत मला तरी वाटत नाही गाडा मालक म्हणून अशी फाटी कोणाला पळायला बैलाला भेटली असत. अशी एक फाटी या ठिकाणी नक्की पळायला मिळेल. आणि इथलं निसर्गाचं वातावरण, आनंद हा वेगळाच असणार आहे त्या दिवशीचा. किती अंतर असणार आहे पाठीचा? पाठीचं अंतर 900 फूट असणार आहे. लांबीला 900 फूट आणि रुंदीला मध्ये 15 फूट आहे. बरं, पाठीचं अंतर कमी करण्याचे काही चान्सेस की तेवढीच? नाही, कमी होणार नाही. 900 फुटाच्या खाली पाठी होणार नाही. 900 फुटाच पाठी या ठिकाणी असणार आहे. आतमध्ये 14 फुटाचं आहे, 15 फुटाची पाठी, परंतु आतला अंतर 14 फूट आहे. बरं, मैदानाची परवानगी रीतसर भेटलेली आहे? हो, मैदानाची परवानगी भेटलेली आहे. आपण ती सगळ्या ग्रुपला पण पाठवलेली आहे. बरं, आजूबाजूला कशी व्यवस्था करण्यात आलेली? आजूबाजूला आपण या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था केली मोठ्या प्रमाणात. पूर्ण साईडनं बॅरिकेडिंग या ठिकाणी आपण करतोय. बॅरिकेड असणार आहे आणि साईडनी, दोन्ही साईडनी गॅलरी असणार आहे? दोन्ही साईडनं गॅलरी. बरं, बॅरिकेड किती असणार आहे? बॅरिकेड आपल्याकडे पूर्ण 850 फूट दोन्ही बाजून असणार आहे. म्हणजे 900 फूट तेवढं, जेवढी पाठी तेवढंच असणार आहे, परंतु थोडंसं पुढं लावणार आहे आपण, एक 10-15 फूट. बरं, सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो, सध्या मान्सूनला सुरुवात होणं बाकी, पाऊस अजून पडलेला नाही, पण तरी देखील त्या दिवशीची अपडेट काय असणार आहे पावसाची? बैलगाडा मालकांना मी एकच सांगेल की या ठिकाणी ही जी फाटी आहे, ही आपण फाटी अशा जागेवरती चॉईस याच्यासाठी केली. सर्व बैलगाडा मालकांच्या आपल्याकडे असलेले सगळं मालक आणि जाणते गाडा मालक सर्वांच्या इच्छानुसारच आपण हे मैदान या ठिकाणी घेतलं. इथं असं आहे, तुम्ही शांडी भाऊ तुम्हाला सांगतो मी, या फाटीवरती तुम्ही चालू पाऊस जरी पडला वरतून तरी बैल खाली पडू शकता, अशी परिस्थिती या फाटीची. म्हणजे मैदान रद्द होण्याचे चान्सेसच नाही. आणि किती जरी लय मोठा पाऊस झाला तरी पण हा मैदान आपल्याकडे 22 तारीख सुद्धा राखीव आहे. परंतु ती वेळ 100% येणारच नाही. मैदान हे 21लाच समाप्त होईल. 2 दिवसाची परमिशन तुम्ही काढून ठेवलेली. 21ला जरी काही अडचणी आल्या तर 22 तारखेला ते मैदान या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि रिस्पॉन्स, प्रतिसाद कसा मिळतोय महाराष्ट्र? खरं तर खूप छान रिस्पॉन्स या ठिकाणी बैलगाडा मालकाकडून मिळतोय. सगळ्यांचे फोन प्रत्येकाला, म्हणजे कमिटी, आयोजक कमिटीकडे असू द्या, प्रत्येक गाडा मालकाचा फोन येतोय. त्याच्यावरून मी तुम्हाला एक सांगतो, एक भव्य आणि दिव्य मैदान हे खरंच हिंदकेसरी मैदान आहे. आणि हिंदकेसरी मानाचं मैदान काय असतं, 21 तारखेला सर्व मराठवाडा, विदर्भ नव्हे तर सर्व भारतालाच बघायला भेटले.
बरं, नोंद कधी सुरू झालेली आहे ऑनलाईन? नोंद कालपासून चालू झाली आहे. आपल्याकडे जवळपास 50 गाड्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे. बरं. आणि नोंदसाठी सर्वांना तेच पहिल्यांदा पण मी सांगितलं. याच्यात आपण सँडी भाऊ आणखी एक मुद्दा मी तुम्हाला सांगेल की आपल्याकडं मैदान हे गट आपल्याकडे 20 तारखेला दुपारी 12 वाजता गट निघेल. 2 वाजेपर्यंत सर्व बैलगाडा मालकाला PDF मिळून जाईल. बरं. आणि मैदान हे सकाळी 7ला म्हणजे 7ला झेंडा पडेल. त्याच्यात मग कोण आला कोण नाही आला, खरं तर बैलगाडा मालकांना विनंती असेल की बाबा आपण आमचे मित्र आहे सगळे, आपण जर समजून घेतलं आपल्या भागात एक चांगलं मैदान करायचं असेल तर तुमच्या सहकार्याची मोठी भूमिका लागणार आहे. माझ्याकडे ड्रायव्हर नाही, माझ्याकडे नाही, परंतु रात्री आपण जर बघितलं लॉट्स, समजा फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी सरपंचाची गाडी सकाळी पळणार जर पहिल्या गटात आहे तर सरपंचानी 7ला म्हणजे 7ला त्यांची गाडी घेऊन येणं त्यांना बंधनकारक आहे. जर सरपंचाची जरी गाडी असली तर त्याच वेळी आयोजक म्हणून सरपंच जरी असले तरी ते 7ला म्हणजे 7ला झेंडा पडेल, कोणासाठी थांबणार नाही. आणि त्या दिवशी आम्ही आयोजक म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की कुठलीही कॉम्प्रोमाइज या ठिकाणी होणार नाही. बरं. कुठलाही जवळचा गाडा मालक असो, लांबचा असो, मित्र असो, नियम हे सगळ्यांसाठी सारखे असत. बरं, नोंद कमी अधिक झाली तर त्या ठिकाणी वेळ अजून वाढवण्यात येईल का आयोजकांकडनं? नाही नाही नाही, नोंद कमी होणारच नाही. 100% मी तुम्हाला सांगतो नोंद कमी होण्याचे चान्सेसच नाही. मी तर म्हणतो आमचा असा अंदाज आहे की आता आपण परत एकदा मीटिंग घेऊ, पण 1000च्या वरती टोकन द्यायचे की नाही द्यायचे हे विचार करण्याची वेळ आपल्यावरती येणार आहे 100%. बरं बरं. बरेचसे बैलगाडा मालक उत्साही आहे आणि फक्त वेळेच्या आत बैलगाडा मालकांनी या ठिकाणी नोंद करणं गरजेची आहे, कारण की दिनांक 20 तारखेला दुपारी 12 वाजता लॉट निघणार. 19 तारखेला सायंकाळी नोंद बंद म्हणजे बंद. 19 तारखेला रात्री 8 वाजता नोंद बंद होणार आहे. आणि आपल्या माध्यमातून मी सर्व गाडा मालकाला सांगतो की बाबा सर्वांना विनंती असेल की कोणालाच फोन करणं का. समजा फॉर एक्झाम्पल काय होतं मला माहिती, मी एक गाडा मालक कोणी आपल्या सजरा भाऊ फोन करतं, कोणी अमोल भाऊ करतं, कोणी सरपंचाला करतं किंवा सेटला फोन करतील. नाही सेट एक पावती ऍडजस्ट करा. 19 तारखेच्या 8 वाजेच्या नंतर बिलकुल मी या आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो फोनच करू नका. आपल्याला कोणालाही टोकन मिळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे 5 दिवसाचा वेळ आहे. आपण या 5 दिवसात टोकन काढा आणि जेणेकरून त्यावेळी कोणावरतीच आपण नाराजी ओढून घेण्याची वेळ येऊन देऊ नका आमची. बरं, चालतं. धन्यवाद असेल. आपल्यासोबत सर्जेराव भाऊ चव्हाण पण आहेत, त्यांच्याशी बोलूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? एक मोठी जबाबदारी घेतली आणि मोठं मैदान आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्रभरातील बैलगाडा मालकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. हिंदकेसरी मानाचं मैदान आणि ते पण भांगशी गडाच्या पायथ्याला आहे. एका भांगशी मातेच्या साक्षीने या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे दिनांक 21 तारखेला. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? भांगशी माता गडाच्या पायथ्याशी अखंड भारतातील पहिले मानाचं मैदान, हे फक्त मानाचं मैदान नसून हे स्वाभिमानाचं आणि अभिमानाचं मैदान या संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी राहणार आहे. बरं, कशा पद्धतीने तयारी तुमच्या माध्यमातून सुरू आहे? आता तर इथं ग्राउंडचं जे मैदानाचं आहे 100% तयारी झालेली आहे. आता कालपासून कैलास भाऊनं सांगितलं की कालपासून आमचे टोकन घेणं, पावती देणं हे कालपासून सुरू झालेलं आहे. आणि आता खरं पाहिलं तर जास्त प्रमाणात लवकरात लवकर वेळेच्या आतमध्ये कैलास भाऊनं सांगितल्याप्रमाणे की आपली 19 तारखेला संध्याकाळी 8 वाजता ही नोंद बंद होणार आहे म्हणजे होणार आहे. म्हणून सगळ्या गाडा मालकाला हात जोडून विनंती राहील संपूर्ण भारतातल्या, संपूर्ण महाराष्ट्रातल्या, की वेळेच्या आतमध्ये ही आपले पावती नोंद करून घ्यावी. आणि महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकाला सुद्धा एक विनंती राहील, आपल्यासाठी इथं सगळ्या प्रकारची व्यवस्था केली गेलेली आहे. इथं बॅरिकेड आहे, इथं बसासाठी सगळ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. सगळे नियोजनबद्ध असे मैदान होणार आहे. म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इथं ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. कारण मराठवाड्यामध्ये आज किंवा इकडच्या भागामध्ये आजपर्यंत एवढं मोठं मैदान कधी भरलं नाही आणि भरणार नाही. ते मानाचं मैदान आपल्या सगळ्या आयोजकाच्या मेहनतीतून ते उभं राहत आहे. आणि एवढं मोठं मैदान इथं होऊ लागलं, तर म्हणून माझी सगळ्या गाडा मालकांना आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती राहील की जास्तीत जास्त संख्येमध्ये इथं उपस्थित राहणे. आणि वेळेच्या आतमध्ये सकाळी 7 वाजेच्या आतमध्ये इथं मैदान चालू होणार आहे. सकाळी 7लाच इथं सगळ्या गाडा मालकांना हजर राहणं गरजेचं आहे. आणि वेळेच्या आतमध्ये इथले जे आयोजक आहे हे सगळेजण नारळ फोडून सकाळी 7 वाजताच इथं मैदानाला सुरुवात करणार आहे. म्हणून जास्त संख्येने इथं उपस्थित राहावं आणि सगळ्यांनी सगळ्या काटेकोरपणे नियोजन जे काय आहे कुठल्याही सगळ्याचं संयोजकाचं ऐकून कुठल्याही नियमाचं पालन
किंवा उल्लंघन न करता सगळ्या नियमाचं पालन करावं आणि जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावं असं आयोजकाच्या वतीने मी सांगतो. भाऊ, मैदानासाठी बैलगाडा मालक उत्साही आहे. मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालक या ठिकाणी दाखल होतील, पण महाराष्ट्रभरातून किती प्रेक्षक या मैदानासाठी हजेरी लावतील, काय अंदाजित आकडा आहे? मला तरी वाटतं की कमीत कमी 2 लाख लोक हां, या मैदानासाठी इथे येणार आहे. बरं. कारण हे पहिलंच मैदान आहे. इकडच्या आपल्या भागातल्या आता प्रेक्षकांना आजपर्यंत अजून एवढ्या सगळ्या गोष्टीची माहिती नाही का बाबा बैलगाडा शर्यत एवढ्या प्रमाणात आता भरते, मोठ्या प्रमाणात तिथं प्रेक्षक येतात, मोठ्या प्रमाणात गाड्या मालक येतात. परंतु आता आपल्या भागातील मोठं मैदान म्हणणे नवीनच आहे. परंतु माझा तरी अंदाज आहे, कारण इथं संभाजीनगर शहर, इकडं बजाजनगर आमचं, राजनगाव हे जे MIDC एरिया जवळच इथून, त्याच्यामुळं आणि रविवारचा पण सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळं मला वाटतं की कमीत कमी 2 लाख लोक इथं असतील. बरं. या मैदानामध्ये व्यापारी जसं की हॉटेल व्यावसायिक असेल, दुकानदार असतील, हे देखील मोठ्या प्रमाणात राहतील. यांच्यासाठी काय सूचना असतील? 100% आमचे जे कमिटीतले आता बाबू शेठ राहतील किंवा मग सरपंच आहे, कैलास भाऊ, हे जे त्यांना जी जागा आता दाखवून द्यायला जाईल त्याच जागेवर त्या सगळ्या व्यापाऱ्यांनी थांबायचं आहे. कोणी कमिटीच्या म्हणजे याच्या उल्लंघनाच्या बाहेर जायचं नाही आहे. कमिटी जी जागा दाखवतील त्या जागेवरती सगळ्यांनी आपल्या जो काही व्यवसाय लावायचा आहे. पार्किंगला मोठ्या प्रमाणात जागा आहे. 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, येण्याचा रस्ता पण सोपा आहे आणि शक्यतो या भागात ट्रॅफिक होणार नाही. 100% होणार नाही, कारण यायला जायला रस्ते वेगवेगळे आहे. म्हणून या जो आता इकडं रस्ता आहे, या रस्त्याच्या येताना उजव्या बाजूलाच तिथं बाजूला आपण पार्किंगची व्यवस्था करणार आहे. तिकडं सगळ्या 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं पार्किंग लावणार आहे. फक्त आपले पण लोक तिथं स्वयंसेवक राहतील, परंतु सगळ्याला आपल्या जबाबदारी गाड्या आणि 2 व्हीलर ह्या सगळ्या लावायच्या आहे. इथं पोलीसवाले पण राहतील, इथं सगळे स्वयंसेवक पण राहतील, सगळी व्यवस्था इथं केली आहे. परंतु आपल्या जबाबदारीचं थोडं जर भान ठेवून व्यवस्थित गाड्या लावून त्याला लॉक करून सगळ्या गोष्टी करायच्या आहे. बक्षीस रचना 1 ते 9 आहे ना? हा, बक्षीस रचना 1 ते 9 आहे. परंतु वेळेवर जर गाड्या जास्त आल्या तर आयोजकाच्या वतीनं 1 बक्षीस अजून वाढवलं जाईल, 10 बक्षीस सुद्धा देण्यात येतील. त्याच्या व्यतिरिक्त गटपास जे होतील त्यांना मानाच्या 2 ट्रॉफ्या पण आपण हिंदकेसरी मानाच्या 2 ट्रॉफ्या देणार आहे. गटपास जेवढे मंडळी होतील त्याला बैलजोड्याला. बरं. पुन्हा एकदा आदत बैलांचा विषय हा समोर येतो आणि बऱ्याच मंडळींचं म्हणणं होतं की आदत मैदान त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ठेवलं गेलं पाहिजे होतं. त्या संदर्भात काय? आयोजकांची त्याच्याविषयी चर्चा झाली होती आमची, परंतु सगळ्यांचं असं म्हणणं आलं होतं की आपण 21 तारखेला ओपनचंच मैदान घेऊ आणि मध्ये 8 दिवस जाऊ देऊ आणि 8 दिवसानंतर सगळ्यांच्या मागणीनुसार, कारण बऱ्याच जणांचे फोन आणि मेसेज पण आले, बऱ्याच जणांनी कॉमेंट पण तुमच्या पण याच्यावरती कॉमेंट केल्या व्हिडिओवरती की बाबा आदतचं पण मैदान असायला पाहिजे. म्हणून आपण या परमिशनमध्ये 21 आणि 22चं परमिशन हे ओपनचं घेतलेलं आहे. आणि म्हणजे याच्यात ओपन आदत असं काही नाही, पण 21 आणि 22 जून 2026 आणि 4 आणि 5 जुलै 2026 असे ते पण 2 दिवसाचं पुढचं पण परमिशन घेऊन ठेवलेलं आहे. 4 आणि 5 जुलैचं. 4 आणि 5 जुलैला देखील या ठिकाणी मैदान होण्याची शक्यता आहे आणि परवानगी आहे म्हटल्याच्या नंतर 100% आणि त्याचं जे आहे ना मैदान होणार. आपलं हिंदकेसरी मैदान सगळ्यांच्या आयोजनातून सगळ्यांच्या मेहनतीतून व्यवस्थित पार पडलं की आपण त्या दिवशी त्याचं पण अवलंबिंग करणार आहे. बरं. त्याचं बक्षीस काय असेल सगळे मग आमचे सगळे मंडळी ते सांगतील. ते चालेल भाऊ, शुभेच्छा राहतील. आणि प्रेक्षकांना असेल किंवा बैलगाडा मालकांना या स्क्रीनवरती देखील मी ऑनलाईन नोंदणीसाठी नंबर त्या ठिकाणी टाकतो. जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या हिंदकेसरी मानाच्या मैदानासाठी आपली नोंद लवकरात लवकर करावी. दिनांक 19 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत ती नोंद मर्यादित राहील. 20 तारखेला दुपारी 12 वाजता या ठिकाणी लॉट काढण्यात येतील. याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि वेळप्रसंग बघून लवकरात लवकर आपलं नाव नोंदणी करावी. धन्यवाद.